नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। औद्योगिक पट्टा असलेल्या बोईसर येथील तारापूर MIDC मधील विराज प्रोफाइल या कंपनीच्या नियोजित विस्तारीकरण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। प्रकल्पाचे नियमितीकरण आणि विस्तारीकरणासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवण्याच्या उद्देशाने 8 एप्रिलला जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे। मात्र ही जनसुनावणी बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप संघर्ष समितीने केला आहे। या संदर्भात समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून जनसुनावणी तत्काळ रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे। प्रदूषण आणि आरोग्याचा मुद्दा 2 एप्रिलला आयोजित सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत कंपनीवर प्रदूषणाचे गंभीर आरोप करण्यात आले। बोईसर तारापूर परिसरात वायू व पाणी प्रदूषण वाढल्याचा आरोप, आसपासच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची शक्यता। स्थानिकांच्या मते औद्योगिक उत्सर्जनामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे। रोजगाराच्या दाव्यावर प्रश्न। विराज प्रोफाइलच्या 5 प्लॉट मध्ये सुमारे 10,000 कामगार कार्यरत आहेत, मात्र त्यापैकी 9,500हून अधिक कामगार परराज्यातील असल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो हा दावा चुकीचा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। प्रशासनासमोर मागण्या। संघर्ष समितीने प्रशासनासमोर पुढील मागण्या मांडल्या आहेत। 8 एप्रिलची जनसुनावणी रद्द करावी, पर्यावरणीय मंजुरी प्रक्रिया थांबवावी, प्रदूषणाबाबत सखोल चौकशी करावी, कंपनीच्या विस्तारीकरणाला परवानगी नाकारावी, बेकायदेशीर जनसुनावणी मान्य नाही, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्काशी तडजोड करून कोणताही प्रकल्प राबवू नये। येणाऱ्या 8 एप्रिलला विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बोईसर पूर्वेला एक जनसुनावणी आयोजित केलेली आहे आणि ही जनसुनावणीच्या विरोधामध्ये आणि विराजचा प्रकल्प आहे याच्या विरोधामध्ये आज विराज विरोधी मान आणि परिसर संघर्ष समितीच्या माध्यमातून आजच्या आम्ही आंदोलनाचं अस्त्र आम्ही उगारलेलं आहे। ह्याचं कारण हेच आहे कारण विराज उद्योग समूहाने गेल्या अनेक दशकांपासून या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाच्या माध्यमातून लोकांचं जीवन हे पूर्णपणे जीवन असह्य केलेलं आहे। आज आपण बघतो वेगवेगळ्या होणाऱ्या त्यांच्या प्रक्रियेतून शेकडो लोकांचा जीव आतापर्यंत विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून गेलेला आहे। केवळ हेच नाही, त्यांच्याकडे चालणाऱ्या शेकडो ट्रान्सपोर्टच्या गाड्यांच्या माध्यमातून जे काही खिळे बाहेर पडतात किंवा जे उत्पादन खाली पडतं त्याच्यातून पण शेकडो वाहनांना नुकसान झालेलं आहे। राहिला विषय रोजगाराचा, तर जी विराज या उद्योग समूहाचं उद्दिष्ट लोकांना रोजगार देण्याचं ठेवते ते एवढी फसवं सांगते लोकांना आणि तो फसवा करार केलेला MOU सरकारसोबत, तो मला वाटतं त्याने मुख्यमंत्र्यांनाही त्याच्यामध्ये अंधारात ठेवलं आहे। आणि मी या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि शासनाला सांगतो की या विराज उद्योग समूहाचे इकडे जवळपास 6 ते 7 युनिट्स आहेत, ह्याच्यातून 8 ते 10 हजार तिकडे लोक कामं करतात। ह्याच्यापैकी 10,000 रोजगार असतील तर 9,500 लोक ही सर्व बाहेरची आहेत, त्यांचा या भागाशी काही एक संबंध नाही। उलट लोकल आडनावं दिसली तर ती लोक कामावर घेत नाही, ही परिस्थिती आहे। त्यामुळे ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रामध्ये हे उद्योग समूह येण्याचं त्यांचं कन्सेप्ट आहे, त्या ग्रामपंचायतीने बाजूलाच माझ्या सरपंच बसलेले आहेत, त्यांनी या पूर्ण प्रकल्पाला विरोध केलेला आहे। ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि मी शासनाला विनंती करतो की जनसुनावणीचा अर्थ असतं जनतेचा आवाज ओळखून त्या प्रकल्पाचा नियोजन करणं। तर ती जनसुनावणी कुठे ठेवलेली आहे? त्यांच्या उद्योगात ठेवलेली आहे। म्हणजे पहिलं हे महाराष्ट्रातलं उदाहरण असेल की ज्या उद्योगाला परवानगी हवी त्या उद्योगामध्येच परवानगी, म्हणजे त्याला तो खरं की खोटं हे ठरवण्याचा अधिकार त्याच्याच उद्योगात आपण देतोय। म्हणजे स्वतः जज चोराच्या घरी चाललेला आहे, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही सर्वपक्षीय मान बचाव संघर्ष समिती ह्यांच्यासोबत आम्ही स्ट्रॉंगली उभा आहोत, कारण स्थानिक भूमिपुत्र हा जगला आणि पर्यावरण जगलं तर आम्ही जगू। खूप काही विकास त्याच्या पलीकडे पालघर जिल्हा चालला आहे, परंतु एवढाही म्हणजे विकास हा अतिरेक होऊ नये की जिकडे आमचं पर्यावरण आरोग्य धुवून निघेल आणि आम्हाला आमचं आरोग्य वाचवण्याकरता आम्हाला विस्थापित व्हावं लागेल। विराजचा जो इतिहास आहे तो खूप भयानक आहे, भयंकर आहे। मामाजीला कुठल्याही कायद्याची भीती राहिलेली नाही आहे। विराजमध्ये होणारे अपघात
विराजचं असणारं प्रदूषण हे फक्त आणि फक्त पैशाने विकत घेतलं जातं. ज्या वेळेला इथला माणसाचा जीव गेलाय त्या वेळेला अगदी गेंड्याच्या कातडीचे असलेले हे विराज प्रशासन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आणि ही दहशत सामान्य नागरिकांमध्ये आहे की मामाजी का कोई कुछ उखाड नाही सकता. आणि म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आलोय की जर तुम्हाला इथल्या लोकांची ह्युमन लाईफची व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही आधी जे प्रोजेक्ट इथे जो अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये महिन्याला 1000 टन नायट्रिक ऍसिड वापरलं जातं त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि त्याच्यापासून निघणारं जे इन्फ्लुएंट आहे ते पूर्ण ऍसिडिक आहे. त्याच्यामुळे तिथला जलस्रोत पूर्ण खराब झालेला आहे, जमीन खराब झालेली आहे, डोंगर खराब झालेला आहे, शेती खराब झालेली आहे. ह्याच्या पुढे तिथे म्हणजे बोईसरला MIDC मुळे दूषित वातावरण आहे. लोक ईस्टला राहायला गेली, बंगले बांधले, फ्लॅट घेतले आणि संपूर्ण ईस्ट विराज कंपनीने बर्बाद केलं. आता हे जे एक्सपान्शन आहे हे इतकं मोठं आहे की पुढे ज्यांच्या बिल्डिंग मध्ये डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये हे वायू प्रदूषण जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तर समस्या खूप मोठी आहे आणि आपलं असलेलं जे आता चांगलं पिण्याचं पाणी आहे हे पूर्ण पाणी कंपनी वापरणार आहे. म्हणजे जर चुकून हे जर एक्सपान्शन झालं तर ईस्टच्या जेवढी पण आजूबाजूची परिसरातली गावं आहेत त्यांचं जीवनमान संपूर्ण बर्बाद होणार आहे. मी नम्र विनंती करेन, कुठलेही आमिष दाखवून जर विराजने आपल्या सगळ्यांना विकत घ्यायचा प्रयत्न केला, मॅनेज करायचा प्रयत्न केला तर माणुसकी म्हणून एक आपल्याला जो जगण्याचं हवा पाणी आपण कुठूनही बनवू शकत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, ह्यांच्या आमिषाला ह्या वेळेला बळी पडू नका. ह्या वेळेला ह्या प्लांटचं एक्सपान्शन अजिबात होता कामा नये, काही झालं तरी चालेल. धन्यवाद. सकाळीच मॅडमना म्हणजे जिल्हाधिकारी मॅडमना त्या संदर्भात एक निवेदन देऊन आलेलो आहोत आणि त्याच बाबतीत आम्ही म्हणजे MPCBचे जे म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे वरिष्ठ हे आहेत म्हणजे जसं की राष्ट्रीय हरित लवाद त्यांच्याकडे पण एक हे पाठवणार आहोत की आम्हाला या बाबतीत तुमच्याकडून न्याय पाहिजे की जी म्हणजे जे प्रदूषण या विराज प्रोफाईलकडून होत आहे सध्या त्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी कोणतीही ग्रामसभेची पूर्वपरवानगी न घेता ही जी त्यांचं नियमितीकरण आणि विस्तारीकरण आहे त्याची जी जनसुनावणी आयोजित केलेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि त्यांच्या मुळात त्यांनी ती त्यांच्या विराज प्रोफाईलच्या जमीन मिळकतीवर केलेली आहे आयोजित, तर ती बेकायदेशीर आहे. म्हणून आम्ही वरच्या जे वरिष्ठ आहेत जसं राष्ट्रीय हरित लवाद आहे, सर्वोच्च न्यायालय, त्यांच्याकडे सर्वांकडे एक एक निवेदन देणार आहोत आणि त्याबाबतीत दाद मागणार आहोत. तुम्ही जर आदिवासीच्या संदर्भामध्ये जर समता जजमेंट जर तुम्ही वाचला सुप्रीम कोर्टाचा नियमगिरीसारखा तुम्ही जर जजमेंट वाचलं तर त्याच्यामध्ये ग्रामसभेने विरोध केला म्हणून सुप्रीम कोर्टाने ते प्रोजेक्ट मोठमोठे नाकारलेले आहेत. म्हणजेच पेसा ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, याच्या पुढे ना विधानसभा ना लोकसभा कुणीही नाही. म्हणून जर ग्रामसभेने जर विरोध केलेला आहे समजायचं तिथे कुठलाही प्रोजेक्ट होता कामा नये, आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि जर ग्रामसभेला डावलून जर हा प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मोठं जन आंदोलन तर करणारच, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाऊ. धन्यवाद. आता लक्षात घ्या, मान ग्रामपंचायतीने सुद्धा माननीय कलेक्टरांना पत्रव्यवहार केला आहे. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीनी पत्रव्यवहार केलेला आहे, मनसे, त्याचबरोबर आम्ही अख्ख्या कमिटीनी पत्रव्यवहार हा कलेक्टरांबरोबर केलेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं हेच आहे की ती जनसुनावणी ज्या ठिकाणी होते ती जागा आणि ती तारीख हे रद्द करावं. आणि त्या संदर्भात एक मोठा मोर्चा हा शनिवारी आपल्या इकडे सर्वजण आजूबाजूचे आम्ही परिसर, मी बाजूच्याच गावात राहतो आणि अत्यंत निसर्गसंपन्न असं गाव आहे. आमच्याकडे जे पाणी येतं ज्यांनी शेती होते त्या पाण्यावर पण विराजनी घाला घातलाय. त्यामुळे ही फक्त एका गावाची लढाई नसून ही आजूबाजूच्या परिसराची लढाई आहे, ही आमच्या निसर्गाची लढाई आहे, ही आमच्या पर्यावरणाची लढाई आहे, ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आमच्या स्थानिकाची लढाई आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.